सन्माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब आपल्या सर्वांच्या मध्ये ग्रामसभेत भवनमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या समोरच या सातारा नगर परिषद निवडणुकीच्या शिवसेना पक्षाच्या आघाडीमध्ये सहभागी होते अनिता मंगेश जगताप या देखील सन्माननीय मंत्री महोदयांच्या समेत आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होतील. सभेला संबोधित करण्यासाठी मोरणा शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष रविराज देसाई साहेब उपस्थित असलेल्या सर्वच सन्माननीय मंत्री महोदयांचा आपण या सभेच्या निमित्ताने सर्वोच्च हार्दिक स्वागत करावं. सन्माननीय मी या सभेच्या निमित्ताने अशी आपल्याला विनंती छत्रपती शिवाजी महाराज की देववीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. अध्यक्ष देसाई साहेब यांचं स्वागत अशोक तुकाराम मोरे यांना आपण करण्याची विनंती. शाल श्रीफळ पुष्प रचून सन्माननीय मंत्री महोदयांचा हा मंगेश जगताप समाज कमिटीचे आकर्षक प्रोटोकॉल सन्माननीय मंत्री महोदयांना या निमित्ताने देण्यात होते. माझे सैनिक विजय गुरु यांच्या शिवासने जरा रविराज करण्यासाठी जोरदार तयार असूया. मंत्री महोदय आपल्याकडे कधीतरी असतात आपल्या वेळेलाच राहतात. त्यांचं सहशारीरिक सहर्ष स्वागत होतं. इकडे भोसले यांच्या शिवासने ते स्वागत होतं. पुन्हा शिवा जोरदार तयार असूया. जगताप यांचे पती मंगेश जगताप यांनी या परिसरामध्ये जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त वेळ समाजकारणामध्ये आपला वेळ दिलेला आहे. वेळप्रसंगी तन मन धन लावून लोकांची निस्वार्थी भावनेने सेवा केलेली आहे. आणि अशा वेळेला सातारा नगरपालिकेच्या निमित्ताने ज्यावेळेस शाहूनगरचा हा भाग हद्दवाढीमध्ये समाविष्ट झाला, या भागामध्ये निवडणुका जाहीर झाल्या, त्यावेळेला स्वाभाविकच तेथील सर्वसामान्य जनतेची नागरिकांची मतदारांची इच्छा होती की या प्रभागाचं या वार्डचं नेतृत्व मंगेश जगताप किंवा त्यांच्या परिवारातील सदस्याने करावे. दरम्यानच्या काळात महिला ओपनचं आरक्षण निघलं झालं आणि मग मंगेश जगतापांच्या उमेदवार यांच्या सुविधा पत्नी आणि जगताप यांच्या उमेदवारीचा छळ सर्व नागरिकांच्या मधून वाढू लागला. मात्र या सर्व परिस्थितीकडे दुर्लक्ष करून खरंतर अनिता जगताप यांना उमेदवारी डांबवली गेली. आणि मला सांगायला अतिशय अभिमान आणि आनंद वाटते. कायमच संघर्ष करणारे मंगेश जगताप यांना या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ येऊन पडली. आणि त्यावेळेला 17 नोव्हेंबरला मंगेश जगतापांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. 17 नोव्हेंबर ही तारीख साहेबांच्या वाढदिवसाचे साहेबांचं व्यक्तिगत संघर्षात्मक बोललेलं आहे, संघर्षात्मक मोठं झालेलं आहे. अशा या शुभ दिवशी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी अनिताताई मंगेश जगताप शिवसेनेचे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समाजासमोर आले. आणि अशा या जातीच्या मनाच्या समाजसेवकाच्या पत्नीला तुमच्या सगळ्यांचं एवढं उत्स्फूर्त पाठिंबा सहकार्य हे नक्कीच आहे. आणि त्याच्याच जोडीला शिवसेनेसारख्या एका संघर्षातून उभ्या झालेल्या पक्षाला ज्याचं नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब करतात, अशा या पहिल्या नेतृत्वाच्या खाली आपले जिल्ह्याचे सुपुत्र आणि पालकमंत्री सन्माननीय शिवराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 2 तारखेला त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि मला नक्कीच आशा वाटते की तुमच्या सगळ्यांचे प्रेम सहकार्य आणि सर्वात महत्वाचं तुम्ही करणारं धनुष्य चिन्हासोबत मतदान हे नक्कीच अनिताताईंना सातारा नगरपालिकेमध्ये वाजत गाजत होऊन जाईल. आणि याच निमित्ताने तुमच्या सर्वांच्या समोर आपल्या परिसरातील एक ज्येष्ठ मान्यवर जे देखील आपल्या मूळच्या गडवी गावचे आहेत, अशोक तुकाराम मोरे, जे माजी सैनिक आहेत. गडवीच्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी अनेक वर्षांचा यशस्वी सहभाग आहेत. ते या सभेच्या निमित्तानं आपल्या भावना तुमच्या सर्वांच्या समोर व्यक्त करणार आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय
अशोक तुकाराम अण्णा आपल्याला आपण या सगळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी बोलावं. आपल्या सर्वांच्या समोर त्यांचं त्याला जर हात वर केला असला तालुक्यांना तुमचा पाठिंबा होता आपण आणि सर्व मान्यवर जमलेले माझे सहकारी समोर बसलेले आपल्या प्रभागातील सर्वजण आपल्या उपस्थितीबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते. मी सौ अनिता मुंगे जगताप आपल्या प्रभाग 19 चे अधिकृत उमेदवार आहे. माझ्या कामाचा संकल्प मांडण्यासाठी मी उभे आहे. तर आपला हा भाग शाहूनगरचा त्रिशंकू भाग असल्यामुळे आज प्रत्येक गोष्टीमध्ये मागे आहे. कामाबद्दल तर अधिकच काही कामं झालेली नाहीये, काही ठिकाणी कामं झालेली आहेत. आज हा त्रिशंकू भाग असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये पुढे येणे गरजेचं आहे. आज महाराष्ट्रात आज शंभूराजे साहेबांच्या ज्या काही येण्यामुळे जो काही आज प्रतिसाद मिळाला आहे तो बघून तर खूप मला आनंद झालेला आहे. आणि आज 15 दिवसापासून जे आपण जी पदयात्रा काढतोय किंवा जे काही घरोघरी जाऊन सर्वे करतोय त्याच्यामुळे सगळ्यांचा पाठिंबा इतका छान मिळत आहे की त्यामुळे मलाही उत्साह वाढलेला आहे. आज बरेचशीच कामं करणे बाकीचे आहे. आज सगळ्यात पाणी पुरवठा, रस्ता, स्ट्रीट लाईट जे काही करणं गरजेचं आहे ते आपण सगळे मिळून करणार आहे. आणि शाहूनगर वासियांनी असाच पाठिंबा मला द्यावा असं मी समजते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पुढची वाटचाल करते. जय भीम, जय महाराष्ट्र. आज सातारा नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 19 मधल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ अनिताताई मुंगे जगताप यांच्या निवडणूक प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय रविराजे देसाई, सन्माननीय रणजित भोसले, इतर सर्व व्यासपीठावरील या प्रभागातील ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी, उपस्थित माझ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, सर्व प्रभागातील मतदार, सर्व युवा सहकारी कार्यकर्ते, सन्माननीय बंधू आणि भगिनी, आज दुपारपासून शहरामध्ये अनेक प्रभागांमध्ये जिथं जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी पोहोचतो. माझ्या अगोदर त्या दादाने भाषण केलं, त्यांचं भाषण मी ऐकून कुठे म्हटले शिवसेना भाजपने एकत्र काम करा. कारण आमची इच्छा होती, आम्ही वाट बघतो आम्हाला कधी हात मारते युती करायला नगरपालिकेची. पण आता येऊन कुठल्या गाडीचा विश्वास म्हणता येते का आपल्याला? बोलावलंच नाही तर काय करायचं? मग शेवटी आता माणूस काही झालं तरी शेवटी बोलवल्यावर जातो ना. हाकच मारली नाही. आपल्याकडे आमच्या खेड्यात पद्धत म्हणणं आहे बा, येऊ नको तर ह्याचं आपलं कसं चाललं, येऊ नको तर कुठल्या गाडी. माझ्या आपलं म्हणलं चला आपली जेवढी शिवसैनिक आहे त्यांना एकत्र गोळा करू, त्यांचे आम्ही आपलं लागलो कामाला. आणि मग मंगेशसारखे कार्यकर्ते असतील, अमोल सारखा कार्यकर्ता असेल, निलेश सारखा असेल, हे सगळे कार्यकर्ते आमची एकत्र आले. 2-3 दिवसातली ही तयारी. एक महिनाभर जरी आली आम्ही सावध झालो असतो तर मग थोडस शहरातलं चित्र आपल्याला आणखी थोडं वेगळं दिसलं असतं. ठीक आहे, मला राजकारण करायचं नाही. दादाजी म्हटले की भाजप शहर ठीक आहे ना, सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत. मंत्रिमंडळामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, आमचे शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीचे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. जिल्ह्याचं उदाहरण घ्या तर शिवसेनेचं मी पालकमंत्री आहे, शिवेंद्रराजे मंत्री आहेत, मकरंदाबा मंत्री आहेत. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही एकत्र आमचा प्रयत्न होता इथं सुद्धा राहावं, 4-2 जागा पुढे मागे सरकून वाटून घ्याव्या, जागा वाटप करावं आणि हातात घालून काम करावं. पण ते नाही झालं. कशामुळे नाही झालं, काय नाही झालं, कधीतरी निवडणूक झाल्यानंतर विस्तृतपणाने सातारा वाशिंच्या समोर आपण ते घेऊ. प्रश्न येतो आता या प्रभाग क्रमांक 19 मधनं मी आल्यापासून ऐकतोय, मी आल्यावर सुद्धा बघितलं की म्हणजे स्ट्रीट लाईट काय आहे तर नाही म्हणजे हे त्रिशंकू
विभाग होता अगोदर, त्रिशंकू असला साताऱ्यातच होता ना, असं कुठं ग्रामावर नव्हता एखाद्या दुसऱ्या की तिथं त्रिशंकू आहे म्हणजे निधी टाकता येत नाही. निधी टाकता येतो ना, कशातलं टाकायचा कुणी टाकायचा, तर मी त्याच्यावर भाष्य करत नाही. करायचं म्हटलं तर सगळं करता येतं. तेव्हा हवं होतं या परिसरामध्ये नव्याने नगरपालिका. आता तुम्हाला मला मंगेश म्हणला, लोक म्हणतात तुम्ही शिवसेनेचे आहे, निवडून जाऊन काय करणार नगरपालिकेत? अहो शिवसेनेकडे नगर विकास खाते, नगरपालिका कोण चालवतं? नगर विकास खातं चालवतं. नगर विकास खात्याचे आणि अगदी मी म्हणतो राहू दे ना, एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत जायचं. अयो खट्ट्या पालकमंत्री आहे ना सरकार. माझ्या हातात जिल्हा नियोजन समिती मधला निधी माझ्या हातात आहे, नगर उत्तर मधला निधी माझ्या हातात आहे, कितीतरी निधी माझ्या हातात आहे ना. जिल्ह्यामधला नाविन्यपूर्ण मधला निधी माझ्या हातात आहे. मी आता या प्रभाग क्रमांक 19 मधल्या मतदारांना एकच विनंती करणार आहे की मी पहिल्यांदा या भागात आलोय, तुम्हाला आग्रह करतोय, आमच्या अनिताताईसाठी मत मागतोय. मी विश्वासानं सांगतो, तुम्ही अनिताताईला निवडून द्या. आमचे किती नगरसेवक निवडून जाणार हा विषय महत्वाचा नाही, पण अनिताताई आमची नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर पालकमंत्री म्हणून एका वर्षात या प्रभागामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने यात मागणी केलेल्या कामांची हा पालकमंत्र्याच्या कोट्यातनं 100% दिला जाईल. हा शब्द एवढ्या सगळ्या शेकडो लोकांच्या समोर या ठिकाणी तुम्हाला अनुभव प्रमाणातल्या लोकांना कमी असेल तर मी माझ्या मतदारसंघात 17 जण पुढे आहेत बघा. ही सगळी इथं शाहूनगरमध्ये राहतात. आप्पा आहे, पालस्कर आहे, आमचा बाळू गायकवाड, बाळू नाही बाळासाहेब आधी बाळू होता, कॉन्ट्रॅक्टर झाला की मोठा बाळासाहेब झाले गायकवाड. आपले यादव याचं काय करतो, योगेश आहे, विश्वास जाधव आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. शंभूराज देसाई एकतर कधी सहजासहजी शब्द देत नाही, आणि जर एकदा शब्द दिला तर वाटेल ते झालं तरी तो शब्द मी पूर्ण करतो. हे माझ्या आणि करावंच लागणार नाही. आळे नाही आळे मी पाऊस राहतो ना ह्या वार्डामध्ये, त्याच्यामुळे तिकडं अनिता जायला आणखी होईल आणि तिकडं सक्का भाऊ माझ्या ऐकीत आला समाजी येतो म्हणला कुठं काय. त्यामुळं असं म्हणायची वेळ येणार नाही. निश्चितपणे या पण एक वर्षी पहिल्या वर्षी थोडी कामं, दुसऱ्या वर्षी थोडी कामं, नाही तर पहिला आणखी म्हणलं सारखंच एकदम सगळे द्या. एक वर्षात थोडी कामं, पुढल्या वर्षात म्हणजे समजून यायचं. पण एक आहे, तुला नगरसेवक, बहिणीला नगरसेवक, ताईला नगरसेवक केल्यानंतर लोकांना फरक दिसत. याच्या अगोदर झालेली कामं आणि पालकमंत्री येऊन गेला, पालकमंत्र्यांना शब्द दिला, पालकमंत्र्यांनी शब्दाप्रमाणे आपण नगरसेवक निवडून दिला आणि मग कामं कशी जास्त झाली. एका वर्षात तुम्हाला फरक दाखवेल एवढंच या ठिकाणी सामान्य अजून बऱ्याच ठिकाणी सगळ्याच सभांना उशीर होत गेला. त्यामुळे प्रभाग क्रमांक 19 मधल्या सर्व ज्येष्ठ मान्यवरांना, उपस्थित सर्वांना आज जोडून माझी विनंती आहे, या नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा आपण या ठिकाणी मतदान करणार नगरपालिकेसाठी म्हणून. आणि दादांनी आमच्या जगतापताईचा इतिहास सांगितला की त्यांच्या सासूबाईंनी कशा पद्धतीनं पूर्वीच्या काळात वाघाला पाठवून ठेवला होता. त्यामुळे असा इतिहास असणाऱ्या जगताप परिवारातली सून या प्रभागातल्या नक्की नगरपालिकेमध्ये आपण निवडून पाठवा आणि आपल्या सगळ्यांच्या आणि मी तर कोणी पडणार नाहीच नाही. पण समजा झालं तर माझ्यावर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा तुमच्या पाठीशी उभे आहेत एवढा विश्वास या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना दिसतो. पुन्हा एकदा येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये क्रमांक 19 ब मधनं धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटन दाबून समाजयोगी अनिताताई मंगेश जगताप यांना प्रचंड मताने आपण विजय करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.